उष्णतेमुळे हैराण झालेल्या गडचिरोली जिल्हावासियांना आज संध्याकाळी दिलासादायक पाऊस अनुभवायला मिळालेला आहे। जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली। सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार सरी कोसळल्यात। या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असून मान्सूनपूर्व पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आशेचा किरण मिळालाय। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। यावर्षी गडचिरोली जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या बाबतीत 47°C तापमान सुद्धा जिल्हावासियांना सहन करावा लागला होता। परंतु गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज थोडासा थंडावा गारवा जाणवत आहे। त्याचं कारण म्हणजे मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झालेली आहे। थोड्या वेळापूर्वी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती। आपण बघू शकता या ठिकाणी पावसाचं पाणी जमा झालेलं आहे। आता काही वेळापूर्वी मुसळधार पाऊस गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि एकंदरीत जर विचार केला तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये परत एकदा पावसाला सुरुवात होऊ शकते, कारण की ढगाळे काळेभोर झालेले आहे आणि सोसाट्याचा वारा सुद्धा सुरू झालेला आहे। एकंदरीत प्रशासनाने हे सुद्धा सांगितलेलं आहे की विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली कोणी उभे राहू नका किंवा लोखंडी वस्तूच्या जवळ राहू नका, कारण की वीज पडण्याची दाट शक्यता असते। या पावसामध्ये वीज पडू शकते कारण की हा मान्सून पूर्व पाऊस आहे आणि एकंदरीत जर आपण विचार केला तर मान्सून पूर्व पावसाचा शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे। तसंच जिल्हावासीय जे गरमीने त्रस्त झाले होते, उष्णतेने जे त्रस्त झाले होते, त्यांच्याकरिता सुद्धा हा पाऊस एक दिलासादायक आहे। आणि शेतकऱ्यांकरिता जर विचार केला तर आजपासून शेतीला हंगामाला सुरुवात होणार आणि हंगामाच्या सुरुवातीला जर पावसाने जर सुरुवात केली असेल तर त्यापेक्षा एक आनंदाची गोष्ट काही नाही। आणि महत्वाचा विषय म्हणजे आज जो मुसळधार पाऊस झाला हा परत जर कंटिन्यू जर राहिला तर त्याचा फायदा शेतकऱ्याला होऊ शकतो। परंतु उद्यापासून जर पुन्हा एकदा जर ऊन जर निघाली किंवा उष्णता जर वाढली तर त्याचा दुष्परिणाम सुद्धा ग्रामस्थांना सहन करावा लागेल। NDTV करिता मनीष रक्षमवार, गडचिरोली।